हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी मनस्वी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हा दिवस सगळ्यांना सुख समृद्धीचा जाऊ दे. नाहीच आता महालक्ष्मी चरणी प्रार्थना. तर आज आहे गुरुवार, पण हा व्हिडिओ आहे माझ्याजवळचा जुना व्हिडिओ आहे, तर तुम्हाला मी आत्ता टाकणार आहे. तर म्हटले चला आता एक एक मोबाईलमधून व्हिडिओ काढत होते, तर म्हटलं आहे तर तुम्हाला टाकते तो व्हिडिओ. तर इथे मी या पद्धतीने, कारण शिवांश पेरू वगैरे खातो आवडीने, त्याला तो पेरू आवडतो, त्यामुळे ते पेरूला त्याला तिखट मीठ लावून दिलं आणि त्याला तसा आवडतो. प्लेनपेक्षा मीठ आणि तिखट थोडंसं टाकून त्याला तसा खात होता. आणि इथे बनवत आहे मी मशरूमची भाजी. आणि झटपट द्यायला मसाला वगैरे आपल्याला नसेल करायचं ना, तर असं मी बनवत असते. त्या दिवशी थोडीशी घाई पण होती, म्हणून म्हटले चला मसाला वगैरे करत नाही बसणार, तर अशी साधी सिंपल पण भाजी खूप छान होते, सुंदर होते. तर या पद्धतीने मी त्या दिवशी बनवली होती. आणि म्हटले काही नाही, काही करायचंच असतं आपल्याला, कामं तर असतात ना. आणि एखादं काम आपण जर मनामध्ये घेतले तर हे करायचं आपल्याला, किंवा कुठे जायचं आहे ह्या कामासाठी, तर मग त्याच्यासाठी एखादं घरी काम म्हणजे भाजी वगैरे व्यवस्थित करीत बसलो ना, मग टाईम होते. तर मी असं करते, ज्यावेळेला मला कुठे जायचं असेल किंवा टाईम नसेल माझ्याकडे, तर मग कांदा टोमॅटो यांना छान असं तेलावरती मसाले घालायचे सगळे जेवढे असतात ते, आणि थोडंसं जिरं पण टाकायचं, हिंग टाकले होतं थोडंसं यूज करते. आणि मग होतं माझ्याजवळ थोडंसं वाटलेलं मसाला, पाहिला तर थोडा होता शिल्लक. आणि मग हे जे असतं ना आपल्याकडं दही आपण लावून ठेवतो, मग ते ताजं दही वापरलं ना, कुठेही आंबटपणा जाणवत नाही आणि भाजी खूप टेस्टी होती. किंवा याच्याऐवजी तुम्ही हे पण वापरू शकता, दहीऐवजी बेसन एक छोटा चमच्यावरून पण तेलावरती खमंग भाजून घ्यायचा, मस्त लागतो मशरूम त्याच्यामध्ये पण. तर असा हे करायचा, पाणी न घालता मी हे वापरलं आहे. आणि मग इथे त्याला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे. आणि त्या दिवशीच बनवला होता मी खाकरा पण, आणि तो छान मशरूम वाफेवरती ठेवला ना मस्त शिजतो. आणि मग थोडंसं पाणी टाकायचं, रस्सा वगैरे हवा असेल तर. तर इथे करत होते स्वराचे पप्पा त्यांचं, कारण बाहेर पण जायचं होतं म्हटल्यावर ते पाईप वगैरे साफ करून चालले होते. म्हटले चला साफसूफ केलेलं बरं असतं ना, मग असं ते लवकर आले होते, मग ते साफ करीत होते. स्वयंपाक करून बाहेर जायचं होतं, म्हणून तर मी स्वयंपाक करायला लवकर घेतलं होतं. आणि हे आहे आमचं शिवान भाऊ, जे बाहेर दुसऱ्या दिवशीचं आहे, त्याच्या चाललं होतं पप्पा कुठे पोपट कुठं आहे हेच चालू होतं त्याचं बाहेरचं वातावरण. ऊन पण सकाळ सकाळ, कालचे कपडे कालचे वाळत घालायचे, काल हे रात्री टाकले होते, आत्ताचे टाकायचे त्याचे. हां काय करू, चल आंघोळ कर. पाहिजे गोलू पप्पा इकडे, तुला उठला सुटला पप्पा हवंय. पप्पा घरी असतात, पप्पाच कुठे आहेत, पप्पा कामाला गेले. पप्पा एवढ्या वेळ असतात का घरी? पप्पा सकाळी 8 वाजताच जातात. पप्पा सकाळी 8 वाजताच जातात.